मित्रांनो नमस्कार, मी आहे गणेश लोकरे। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा टॉपिक म्हणजे आपण आज पाहणार आहोत डे बेकिंग। डे बेकिंग म्हणजेच चोच कटिंग। तर चोच कटिंग कशामुळे पक्ष्यांची करावी किंवा चोच कटिंग केल्यानंतर आपल्याला त्याचापासून फायदा काय होणार आहे याची जी माहिती आहे मित्रांनो, हे पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका। काय होतंय मित्रांनो, थोडंसं तुम्ही व्हिडिओ बघताय आणि नंतर बघत नाहीये, तर एकच विनंती की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस पक्षी खरेदी करत असतो म्हणजेच की एक दिवसाचा पक्षी, तर ठीक आहे, तर पक्ष्यांची डे बेकिंग म्हणजे चोच कटिंग आपण एक कितव्या दिवशी करायला पाहिजे याच्याबद्दल सांगतो। तर एक 9व्या किंवा 10व्या दिवशी आपण डे बेकिंग पक्ष्यांची करत असतो, कारण की 9व्या 10व्या दिवशी किंवा जर परत आणखी पक्ष्यांची चोच आपल्याला वाढलेली वाटली तर आपण एक 11व्या आठवड्यामध्ये सुद्धा पक्ष्यांची नंतर देखील डे बेकिंग करू शकतो, गरज भासल्यासच मित्रांनो। शक्यतो गरज भासत नाहीये। आता डे बेकिंग का करावी किंवा कशासाठी करावी याच्याबद्दल सांगतो मित्रांनो। तर मित्रांनो, आता हे पक्षी बघू शकताय तुम्ही, ठीक आहे, हे पूर्ण पक्ष्यांचे आपण जे आहे ते चोच कट केलेले आहे। आता ह्याच्याबद्दल फायदा सांगतो मित्रांनो। आता हे तुम्हाला पिंजरा दिसतोय, बरोबर आहे, तर ह्याच्यामध्ये पक्षी बघा, आता 4 पक्षी, ठीक आहे, आणि हे असं आपल्या समोर फीड राहणार आहे। तर आता 4 पक्षी जर ह्या वेळेस मित्रांनो, आता हे बघू शकताय पक्षी तुम्ही, एकदम सुंदर आहे, म्हणजे पक्षाच्या अंगावरती कुठं केस गेलेले नाहीत, काही नाहीत। तर ठीक आहे मित्रांनो, ज्या वेळेस आपण चोच कटिंग करतो त्याचा हे देखील आपल्याला फायदा होतो की ज्या वेळेस म्हणजे पक्षाची चोच कापलेली असते तर एकमेकाची पक्षी पिसा वगैरे उपसायला येत नाहीत किंवा उपसू शकत नाहीत मित्रांनो। तर तसेच मित्रांनो, आता दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं मित्रांनो, की पक्ष्याची चोच जर आपण कट केली नाहीये तर पक्ष्यांची चोच जे आहे ते अशा अवस्थेमध्ये होते, म्हणजे समोरील जो भाग आहे मित्रांनो तो एकदम खालच्या दिशेने झुकला जातो। तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो, की हे जे फीड आहे ते फीड खाण्यासाठी त्यांना त्रास होतो किंवा त्यांना जेवढं फीड पाहिजे तेवढं खाता येत नाहीये। तर त्याच्यामुळे हे एक आपल्याला फायदा होतो। काय होतं की समजा फीड खाल्लं नाही किंवा पाणी देखील हो का, आता हे निप्पल बघू शकताय तुम्ही, ह्याला देखील तशी चोच असली का मित्रांनो, पाणी पिण्यासाठी पक्ष्यांना खूप त्रासदायक होते। मग त्याच्यामुळे काय होतं की पक्षी फीड खात नाही, पाणी पित नाही आणि पक्षी वीक देखील राहू शकतो, बरोबर आहे। तर वीक पक्षी राहिल्यानंतर आपल्याला प्रोडक्शनला देखील फटका बसणार आहे आणि कालांतराने मित्रांनो तो पक्षी जो आहे तो त्या पक्षी मरू सुद्धा शकतो। तर त्यामुळे जे आहे म्हणजेच की आता एक मित्रांनो सांगतो की आपला जो पक्षी आहे हे कमीत कमी आपल्यापाशी 18 ते 20 महिने राहणार आहे। किती? 18 ते 20 महिने। मग आपल्याला इथपर्यंत पक्षी सांभाळायचं आहे, तर त्याच्यामुळे जे आहे ते मित्रांनो चोच कट करणे आपल्याला आवश्यकच आहे, ठीक आहे। तर आता पक्ष्यांची चोच किती कट करायला पाहिजे मित्रांनो याच्याबद्दल देखील सांगतो। तर मित्रांनो, कमीत कमी बरं का पक्ष्यांची चोच जे आहे ते आपल्याला एक 2 mm च्या आसपास कट झाली पाहिजे, म्हणजेच की नाकाचा समोरील जो पेस आहे तो आपला कट झाला पाहिजे, म्हणजे 8व्या 9व्या दिवशी त्यावेळेस जे आहे आपल्याला 2 mm पक्ष्यांची चोच कट व्हायला पाहिजे। तर आणि शक्यतो मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल की बॉयलरमध्ये शक्यतो पक्ष्यांची चोच कट वगैरे करत नाहीत, तर त्यांना गरज भासत नाहीये मित्रांनो। आता का गरज भासत नाही याच्याबद्दल देखील सांगतो की तो पक्षी राहणार आहे लईत लय झालं एक 45 ते 50 दिवस, ठीक आहे। तर त्याच्यामुळे बॉयलरमध्ये शक्यतो डे बेकिंग केलं जात नाहीये, परंतु लेअर असेल किंवा गावरान असेल याच्यामध्ये डे बेकिंग केलेलं खूप फायद्याचं आहे। किंवा डे बेकिंगचा आणखी एक फायदा सांगतो मित्रांनो, की डे बेकिंग नाही केलं आपण तर पक्षी एकमेकाचे पिसा वगैरे उपसून किंवा पक्षी तर विकच राहणार आहे। आणि ज्यावेळेस आपण पक्षी कलिंगला करणार आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपलं प्रोडक्शन एक समजा आपण 95 आठवड्याला पक्षी कलिंग करणार आहोत, तर त्यावेळेस देखील आपल्याला पक्ष्यांना रेट कमी मिळू शकतो। समजा एक 90 रुपये भाव असेल, तुम्हाला 80 मिळू शकेल, 85 मिळू शकेल किंवा त्याच्या खाली देखील मिळू शकेल। तर त्याच्यामुळे डे बेकिंगचा हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये एवढंच होतं। धन्यवाद।